हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज बघा आम्ही मस्त सगळ्याजणी आवरून सावरून सगळी घरची कामे ढोलच्या आवडीसाठी घेते बघा, वेळ काढून कामात काम काढून सगळ्या ढोल शिकण्यासाठी आल्या होत्या. म्हणजे मी पण खूप एक्सायटेड आहे. आता कधी 1 तारीख येते आणि आमचं ढोल पथक मस्त असं आम्ही गाजवतो. चला तर बघा किती सुंदर सगळेजण आलेले तुम्हाला दाखवते. आणि ही बघा मॅडम मावशी मला ढोल वजनाच्या एवढा तो ढोल आहे, तरी तिने 1 तास तो ढोल वाजवला. तिची खरंच कमाल आहे. खूप म्हणजे जिद्दी आहे, करूनच दाखवणार आहे. आणि श्रीला पण खूप वाटत होतं मी काहीतरी वाजू, पण अजून ती खूप छोटी आहे. तिच्या कामाजोगतं तिथं काहीच नाही आहे. मग तिला कसं तरी मी नादी लावलं आणि आमची 1 तास इतकी सुंदर प्रॅक्टिस झाली ना, त्या सरांनी आणि मॅडमने आमच्याकडनं करूनच घेतलं. महिलांना हे सगळं नवीन आहे. कधी त्यांनी ढोल हातात घेतला नाही, कधी त्यांना त्याची ताल माहीत नाही, चाल माहीत नाही, त्याचं ते कोणतं ताग धीन असतं ते माहीत नाही. कसं आहे ना की महिलांना वेळात वेळ काढून शिकण्याची आवड आहे, पण असे प्रोग्राम एवढ्यात होत नाही शक्यतो. त्यामुळे मॅडमनी म्हणजे कविता कुणाल दराडे या मॅडमनी हा इतका सुंदर कार्यक्रम राबवला आहे आमच्यासाठी. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते, कारण खूप सुंदर असं कार्यक्रम होणार आहे आणि महिला खूप सुंदर असं एन्जॉय करत आहे. खूप मस्त वाटत आहे. सरांनी खूप छान छान पद्धतीने आम्हाला शिकवलंय. खूप सारे त्याच्यामध्ये हात आहे, नाशिक ढोल, पुण्या ढोल, रेल्वे, परत 1 हात, 2 हात, असे खूप सुंदर सुंदर हात आहे. शिवस्तुती पण आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला ते कशी तालावर वाजवायची ते शिकवलं. 5 ते 8, 5 वाजता गेलो आणि 8 कधी वाजले आम्हाला आमचं कळालंच नाही. इतकी सुंदर आम्ही एनर्जेटिक आम्हाला वाटलं आणि दमलो तो बिलकुल नाही आम्ही. मॅडमचं मोटिवेशन घेतो. मॅडम इतक्या लहान असून मॅडम आम्हाला दाखवत आहे. खूप छान, खूप खूप मस्त आहे. हे बघा कविता मॅडमनी पण ढोल वाजवला. त्यांची शिफारस आहे की ते सगळं हॉस्पिटल मॅनेज करून त्या परत इथं ढोलसाठी येत आहे, म्हणजे खूप त्यांना पण सॅल्यूट आहे. प्रत्येक महिलेलाच आहे की ते पूर्ण घर वगैरे सांभाळून आपलं सगळं करून त्या इथं हजर होत आहे. का तर एक आवड आहे प्रत्येकीला, त्याच्यामुळं सगळ्याजणी आनंदाने तिथं येऊन ढोल वगैरे प्रॅक्टिस करताय. खूप मस्त आहे. प्रॅक्टिस वगैरे झाली, मग घरी यायची ओढ लागली, कारण घरी पण स्वयंपाक वगैरे करायचा असतो. मग प्रॅक्टिस करून घेतली आणि मग नंतर निघालो घरी येण्यासाठी. घरी आलो तर पोरांचं चाललं होतं, भूक लागली होती, कारण श्री आणि परी 5 वाजल्यापासून माझ्यासोबत होत्या. वेद तर काही आला नव्हता, तो आजी बाबासोबत घरीच थांबला होता. त्याच्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला खूप छान. आणि घरी जायची वेळ आली तर सगळ्यांना वाटत होतं अजून एकदा प्रॅक्टिस, अजून एकदा प्रॅक्टिस. पण महिलांनी खूप सुंदर ढोलची प्रॅक्टिस केली आहे. सरांनी पण त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे. मुलांसाठी ओली वेळ घेतली, मग त्यांनी मस्त ओली वेळचा एन्जॉय केला. आणि आरूला तर सगळं भूकच लागून गेली होती. आणि जी वेग तर घरीच होता, त्यांनी आले आले विचारलं काय आणलं मम्मा, काय आणलं. मग ओली वेळात मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केली. आणि नंतर स्वयंपाकाची तयारी तर आईने करून ठेवलेली होती. मग स्वयंपाक केला तर या पोरींचं चाललं होतं मध्ये मध्ये, मावशी तुला आम्ही मदत करतो, मावशी तुला आम्ही मदत करतो. नंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मस्त जेवण वगैरे केले. मग असा गेला आजचा आमचा दिवस. चला तर मग तुम्ही पण तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे. थँक्यू.